मित्रांनो, मी आलो इकडे दिवा जंक्शनला. मला जायचं आहे वसईला. जर आपण सेंट्रल रेल्वेने गेलो तर आपल्याला कमीत कमी 2.5 तास लागतात. मी ठाण्यावरनं सेंट्रल रेल्वेने गेलो तर दादरला जायला 1 तास 1 तास, तर दादरवरनं वसईला जायला 1.5 तास, हे 2.5 तास लागतात. पण मी आता वसईला चाललो आहे वाया दिवा जंक्शन. दिवा वसई 1 तास आहे. बघू मित्रांनो, शेवटी मी इकडे वसई रोडला आलो आहे. वसई रोड स्टेशनला आलेलो आहे मेमो गाडीने. दिवावरनं वसईला पोचलो आहे. हेच वसई. इकडे वसईचा किल्ला आहे आणि तो किल्ला चिम्माजी आप्पा त्यांना भाऊचा म्हणायचे, जे आपले थोरले बाजीराव यांचे छोटे भाऊ होते आणि ते देखील मोठ्या बाजीराव इतकेच शूर आणि लढवय्ये होते. थोरल्या बाजीरावांनी तर अटकेपार झेंडे लावले. ते कुठलीही लढाई हरले नव्हते आणि चिम्माजी आप्पा देखील त्यांना तोडीत तोड होते. त्यांनी वसईचा किल्ला जो पोर्तुगीजांकडे होता तो त्यांनी कॅबिज केला आणि त्यावरनंच चिम्माजी आप्पांचं नाव सर्व जगात दुमदुमलं आहे. तर अशा वसईच्या ठिकाणी मी आलो आहे आणि आता मी बाहेर जातो आहे. बघूया. वसई, ज्याला बेसिन म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. हे मुंबई जवळील मोठ्या वसई विरार या महानगरपालिका क्षेत्राचा वसई हा एक भाग आहे. 16व्या शतकात वसई ही एक महत्त्वाची पोर्तुगीज वसाहत होती आणि त्यांच्या राजवटीत वसईला बेसिन असं देखील म्हणत होते. आणि त्यावेळची ती बेसिन आणि आत्ताची वसई, इकडे मी आलो आहे. वसईचा किल्ला जो चिम्माजी आप्पाने पोर्तुगीजांकडनं काबीज केला, तर त्या किल्ल्याला मला भेट आता देता आली नाही. परंतु मी तुम्हाला एक वसईबद्दलची एक नवीन गोष्ट सांगणार आहे. बघा, ही आहे ही सुकेळी. मित्रांनो, ड्रायफ्रूट म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता. बदाम, पिस्ता आणि अक्रोड हे आपल्या देशात पिकत नाहीत. ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पिकले जातात. मित्रांनो, तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील आणि मराठी असा एक ड्रायफ्रूट, ज्याला म्हणतात सुकेळी, हा आपल्या मातीतला ड्रायफ्रूट आहे. हा पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि पारंपरिक उत्पादन आहे. सुकेळे म्हणजे सुके केलेले केळे. पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा पदार्थ बनवला जातो, विशेषतः आदिवासी भागांमध्ये. या प्रक्रियेसाठी कच्ची केळी घेतली जातात. ती अगदी पिकलेली नसतात, पण थोडी कच्ची असतात. केळी पाण्यात उकळली जातात जेणेकरून ती थोडी मऊ होतात. उकडलेल्या केळ्यांना सुकवण्यासाठी उन्हात ठेवले जाते आणि ही प्रक्रिया काही दिवसापासून काही आठवड्यापर्यंत चालू शकते. सुकलेली केळी चांगली सुकेपर्यंत सुकवली जातात आणि नंतर ती साठवली जातात आणि यामुळे ती दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात.
सुकेळे हे चांगले एक ऊर्जा सोर्स आहे, कारण त्यात नैसर्गिक साखर आहे. हे खाण्यासाठी अतिशय चवदार व पौष्टिक आहे. यात असलेले पोषण तत्व आरोग्यासाठी लाभदायक आहे, विशेषतः केळ्यातील पोटॅशियम. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये सुकेळे एक महत्त्वाचे अन्नपदार्थ आहे, जे आदिवासी लोकांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. तर मित्रांनो, हे ड्रायफ्रूट म्हणून सुकेळे आत्ताचा आत्ता ॲमेझॉननं मागवा. सुकेळे हे ड्रायफ्रूट आपल्या मराठी मातीतील महाराष्ट्रातील ड्रायफ्रूट आहे. त्याचा आनंद घ्या.